स्वामी विवेकानंद हे भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहासातील एक तेजस्वी तारा होते. त्यांनी भारतीय तत्वज्ञान आणि योग साधनेचा संदेश पाश्चिमात्य देशांमध्ये पोहोचवला. त्यांचे विचार आणि कार्य आजही तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे एक नामांकित वकील होते, तर आई भुवनेश्वरी देवी धार्मिक आणि श्रद्धाळू होत्या. लहानपणापासूनच नरेंद्रनाथ यांना विचारशक्ती आणि आत्मचिंतनाची गोडी होती. त्यांना वेद, उपनिषदे, महाभारत आणि रामायण वाचण्याची आवड होती. तसेच ते कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी होते आणि त्यांना संगीत, व्यायाम आणि वादविवाद यामध्ये विशेष रस होता. तरुण वयात नरेंद्रनाथ यांना अनेक धार्मिक आणि तत्वज्ञान विषयक प्रश्न पडत. त्यांना भगवानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो का हा प्रश्न सतत सतावत असे. 1881 मध्ये त्यांची भेट रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली. प्रारंभी नरेंद्रनाथ यांनी त्यांची शिकवण स्वीकारण्यास संकोच केला, परंतु काही काळानंतर त्यांना रामकृष्ण परमहंस यांच्यात खरी आध्यात्मिक शक्ती आहे हे जाणवले. रामकृष्ण परमहंस यांच्याकडून त्यांनी अद्वैत वेदांत आणि भक्ती मार्ग शिकला. 1886 मध्ये रामकृष्णांचा महापरिनिर्वाण झाल्यावर नरेंद्रनाथ यांनी संन्यास स्वीकारला आणि स्वामी विवेकानंद या नावाने ते ओळखू जाऊ लागले. संन्यासानंतर स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण भारताचा प्रवास केला. या काळात त्यांनी भारतीय समाजातील गरिबी, अज्ञान आणि विषमता पाहिली. त्यांनी अनुभवलं की देशाच्या विकासासाठी शिक्षण आणि आत्मबळ वाढवण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यांनी लोकांना उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त करेपर्यंत थांबू नका असा संदेश दिला. 1893 मध्ये स्वामी विवेकानंद अमेरिकेतील शिकागो येथे परमधर्म संसदेत म्हणजेच वर्ल्ड पार्लिमेंट ऑफ रिलिजन्स या संसदेत सहभागी झाले. त्यांनी आपल्या प्रभावी भाषणाने संपूर्ण जगाला वेदांत आणि भारतीय अध्यात्माची ओळख करून दिली. त्यांचे प्रसिद्ध उद्घाटन वचन माझ्या अमेरिकन बांधवांनो आणि भगिनींनो यामुळे संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दणाणून गेला. त्यांनी भारतीय संस्कृती, सहिष्णुता आणि वेदांतांचे तत्वज्ञान यावर जोर दिला. त्यांचे विचार ऐकून संपूर्ण जग त्यांच्याकडे आकर्षित झाले. 1897 मध्ये भारतात परतल्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी कोलकातामध्ये रामकृष्ण मिशन स्थापन केलं. या संस्थेचा उद्देश म्हणजे गरीब आणि वंचितांसाठी सेवा करणे, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुधारणा करणे, त्याचबरोबर वेदांत आणि भारतीय संस्कृतीचा प्रचार करणे. त्यांनी भारतीय तरुणींना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या बलवान होण्यासाठी प्रेरित केले. स्वामी विवेकानंद यांनी केवळ 39 वर्षाचे आयुष्य जगले, परंतु त्यांच्या विचारांनी संपूर्ण जग बदलले. 4 जुलै 1902 रोजी ध्यानधारणेत असताना त्यांनी महासमाधी घेतली. स्वामी विवेकानंदांनी जीवनभर अनेक प्रेरणादायी विचार दिले. त्यापैकी काही महत्वाचे म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवा. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाही. दुसरं म्हणजे शक्ती आणि धैर्य. बाळा, भीती कधीही बाळगू नकोस. ज्या क्षणी तुम्ही भीतीचा विचार करता त्या क्षणी तुम्ही कमजोर होता. तिसरी गोष्ट म्हणजे सेवा हेच खरे धर्म आहे. भगवंताची सेवा करण्यासाठी माणसाची सेवा करा. त्यानंतर शेवटचं म्हणजे शिक्षणाचा खरा अर्थ. शिक्षण म्हणजे केवळ माहितीचा संग्रह नव्हे, तर आत्मबळ आणि आत्मज्ञान वाढवणे. स्वामी विवेकानंद हे भारताच्या नवचेतनेचे प्रतीक होते. त्यांचे विचार आणि कार्य आजही भारतीय तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी भारतीय संस्कृती आणि वेदांतांचे तत्वज्ञान संपूर्ण जगात पोहोचवले. त्यांचा जन्मदिवस 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद म्हणतात, एक विचार घ्या, त्याचा विचार करा, त्याचे स्वप्न पहा आणि त्या विचारावर जागा. आणि यश मिळवायचे असेल तर संपूर्ण समर्पण आवश्यक आहे.